शहरात डिजिटल व्यवस्थेमुळे कामकाज सोपं झालं असलं तरी काही ड्रायव्हर आणि कामगारांसोबत अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत। अँड्रॉइड स्मार्टफोन नसल्यामुळे अनेकांना QR कोडद्वारे हजेरी नोंदवता येत नाही आहे। त्यामुळे कामावर गेल्यावरही पगार आणि उपस्थितीची समस्या निर्माण होत आहे। प्रशासनाकडे मागणी आहे की डिजिटल सोबत पर्याय म्हणजे मॅन्युअल किंवा लो टेक पद्धती सुरू ठेवून सर्वांचा समावेश सुनिश्चित करावा। शहरात डिजिटल युगाची वाटचाल सुरू आहे, पण या प्रगतीच्या प्रवासात काही हात मागे राहिलेले आहेत। आज अनेक सेवा हजेरीपासून ते कामकाजांपर्यंत आता मोबाईलवरील ऍप आणि QR कोडवर अवलंबून आहे। मात्र अनेक ड्रायव्हर आणि कामगारांकडे अजूनही अँड्रॉइड स्मार्टफोन नाही। काम करतोय रोज, पण फोन नाही म्हणून हजेरी लागत नाही, पगारही अडकतो अशी त्यांची व्यथा आहे। डिजिटल सोय झाली खरी, पण सर्वांपर्यंत पोहोचली का हा प्रश्न आता सर्वांच्या मनात घर करतोय। स्थानिक संघटनांनी प्रशासनाला विनंती केली आहे की QR कोड सोबतच एखादी पर्यायी पद्धत द्या, रजिस्टर कार्ड किंवा बायोमेट्रिक, पण प्रत्येक कामगाराचा समावेश ठेवा। कारण डिजिटल इंडिया तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा कोणताही हात तंत्रज्ञानाचा बाहेर राहणार नाही। आम्ही कचरा घंटा गाडी ड्रायव्हर सर्व इथं आज ठेकेदार साहेबांनी मीटिंग भरवली होती वसुली आणि स्कॅनिंगसाठी। तर काही मित्र आहेत आमचे ड्रायव्हर भाऊ की त्यांच्यापाशी या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल नाही आहे। एक मोबाईल आहे तो मुलांच्या शिक्षणासाठी घरी ठेवावा लागते, कारण की ऑनलाईनच सर्व शिक्षण चालू आहे आजकाल। पण या ठेकेदार साहेबांचं म्हणणं आहे की बुवा ते तुम्ही आम्हाला सांगू नका, तुमचा प्रॉब्लेम विकत घ्या। 12,000 रुपये महिन्यात कुठं इथं 12,000 रुपये महिन्यात मोबाईल घ्या का घर चालवा आणि त्याच्यानंतर ठेकेदार साहेबांचं म्हणणं आहे की जर काम नसेल करायचं तर चालले जा, तुम्हाला स्कॅनिंग करावंच लागेल। आणि जे वसुली आहे तर वसुलीचं कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवलेलं आहे की बुवा स्वतः ठेकेदार साहेब वसुली करतील। पण आता आमच्यावर जबरदस्ती लादत आहे की बुवा जर कोणाची वसुली 5,000 असेल तर ते तुम्ही तुमची वसुली आहे की नाही वाढवा, आम्हाला 12,000 रुपये पेमेंट देतो। त्याच्यानंतर गाडीचा खर्च ते सांगत आहेत। तर जे लोक वार्डात पैसे देत नाहीत तर मग या ड्रायव्हर कुठून आणून देणार पैसे? स्कॅनरसाठी त्यांचं म्हणणं आहे की स्कॅन तुम्हाला करावंच लागत आणि ते तुम्ही आम्हाला सांगू नका। जर स्कॅनिंग नाही केली तर गाडी सोडून द्या, पगार भेटणार नाही बिना स्कॅनिंगचं। तो पगार कापतील का? हे पगार कापतील का याची? स्कॅन नाही केली, ज्यानं स्कॅन केलं नाही 100% त्याला पगार भेटणार नाही। त्याच्यातून पगार कट करतात का आता पगारच नाही देत तर हे आम्हाला बी मालूम नाही आहे। त्यांनी सरकं सांगितलं की स्कॅन जो करीन त्यालाच पगार भेटणार, तर ह्या आमच्यावर जबरदस्ती आहे। तुम्ही गेल्या किती वर्षापासून काम करू राहिले सगळेजण? आमच्यापाशी काही ड्रायव्हर भाऊ आहेत की जे ऐकाने जेव्हापासून महानगरपालिका चालू झाली तर त्यांनी ऐकाने छकड्यातून 10 रुपये महिन्याप्रमाणे काम केलेलं आहे। असेही काही आमचे बंधू आहेत त्याच्यामध्ये। काहींना 20 वर्ष झाले, काहींना 15 वर्ष झाले, काहींना 8 वर्ष झाले, काही 10 वर्ष 12 वर्ष, असं सर्वांचे जवळपास आहे की 10 वर्षाच्या वरच झालेले आहेत। करोना काळात आम्ही कचरा उचलला आणि 2 दिवसात कंपनीवाले आले आणि हे म्हणत आहेत की ज्यांना गाड्या चालवायच्या त्यांना गाड्या चालवा, नाहीतर चाबी देऊन द्या। म्हणजे हे 2 दिवसात येऊन आमच्या चाब्या घेणार आहेत का? एवढ्या दिवसाचं आम्ही काम करायलो तर या 2 दिवसात येणाऱ्यांना त्यांना चाब्या द्यायसाठी केलं का आम्ही काम? बोला। याच्या अगोदर आम्ही आयुक्त साहेबांना आणि जिल्हाधिकारी मॅडमना लेटर दिलेलं आहे की स्कॅनिंग काही आमच्याच्याने होणार नाही। आणि आता आमची ड्युटी आहे 8 घंट्याची। 8 घंट्याच्या ड्युटीमध्ये स्कॅन करा, हेल्पर देणार आहेत। पण जर स्कॅन करू तर 8 घंट्याच्या ड्युटीमध्ये एरिया कंप्लीट होत नाही। त्यांचं म्हणणं आहे की एरियाही कंप्लीट झालं पाहिजे, स्कॅनिंगही झालं पाहिजे। एका स्कॅनिंगला कमीत कमी 5 मिनिट लागतात, काही स्कॅन होतच नाहीत, फक्त घुमत राहते। तर मग तोपर्यंत आम्ही थांबव का? कंप्लीट होणारच नाही आहे। त्यांचं म्हणणं आहे की एरिया बी कंप्लीट करा, स्कॅनिंग बी करा, वसुली बी करा। एवढे सारे कामं कुठून होणार आहे? टाकणार का स्कॅन करणार? आम्ही स्कॅन करू का वसुली करू?